नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धार्थ घाटविसावे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं SG द माइंडफुल ब्रेन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रो, आज ब्रेन संदर्भात कोणतीही चर्चा करणार नाही आहे, कारण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या ब्रेनला हलवून टाकणारं असं एक विधेयक आलेलं आहे, अशी चर्चा आहे. त्याला जितका समर्थनामध्ये त्याच्या लोक आहेत, तितके त्याच्या विरोधातसुद्धा आहेत. म्हणून आज याच्यावर एक विशेष अशी एक व्हिडिओ बनवून आपण टिप्पणी सादर करताना बघणार आहोत. कारण मराठी माध्यमांमध्ये इतकी फारशी काय अशी डिटेलिंग चर्चा झालेली दिसून येत नाही आहे. तो वर्तमान परिप्रेक्षतेमध्ये आपण अर्थ लावणार आहोत की सुप्रीम कोर्टाने जो बिल UGC बिल 2026 जे प्रकाशित केलं होतं, त्या प्रकाशित बिलला नावाचं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 हा नियमित संच 13 जानेवारी 2026ला प्रकाशित अधिसूचित करण्यात आला होता. परंतु त्याच्यामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आणि त्या याचिकेमध्ये देशभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आंदोलन जे झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरामध्ये ते खूप वातावरण तेपलं की एका साईडला SC ST OBCचे लोक आणि काही पुरोगामी संघटना व पुरोगामी लोक आणि दुसरीकडे काही सवर्ण जाती जमातीचे लोक आणि त्यांचं समर्थन करणारे लोक, असा एक उभी दरी देशभरामध्ये दिसून यायला लागली. आणि कोणी हक्क मागणार होतं तर या हक्क दिल्यामुळे भविष्यात काय अडचणी येणार आहेत असे वेगवेगळे तर्कसुद्धा या व्यवस्थेमध्ये दिले जात होते. म्हणून सुप्रीम कोर्टात जेव्हा याचिका दाखल केल्यात आली तेव्हा 29 जानेवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या नियमाची अंमलबजावणी स्थगित केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यातल्या काही तरतुदी ह्या अस्पष्ट आहेत सध्या. मग तोपर्यंत त्या अस्पष्ट असणाऱ्या मुद्दे कोणते आहेत? स्थगिती आदेश 29 जानेवारी 2026ला दिलेले आहे. त्याचं कारण असं दिलेलं आहे की ते म्हणतात की जातीय भेदभाव कसा असला पाहिजे याची व्याख्या स्पष्ट केलेली नाही. डिस्क्रिमिनेशन मीन्स व्हॉट एक्झॅक्ट डिस्क्रिमिनेशन कसं असलं पाहिजे, डिस्क्रिमिनेशन होतं म्हणजे कसं होतं याची व्याख्या अस्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो असं त्याचं मत नाही. त्याचा 2012चे नियम पुढे राहतील आणि नवीन समित्या किंवा हे ठीक आहे, म्हणजे याच्यावर निर्णय येईपर्यंत 2012 कंटिन्यू राहिला असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर अधिकृत नाव होतं प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन 2026. उच्च शिक्षण संस्थांमधील जात, लिंग, अपंगत्व इत्यादी आधारावर भेदभाव थांबवणे. म्हणजे याचा उद्देश काय होतं की हे असं होतंय जेव्हा रोहित वेमुल्ला आणि पायल तडवीची केस झाली, म्हणजे महाराष्ट्रातली घटना आहे की पायल तडवीची केस, ती एक अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणारी महिला डॉक्टर होती. पोस्ट ग्रॅज्युएशनला कोर्स असून सुद्धा तिला तुच्छतेची वागणूक दिल्या गेल्यामुळे तिनं तिथं शिकत असतानाही मुंबईमध्ये सुसाईड केली. तशीच एक घटना 2016मध्ये प्रचंड गाजली, ती आहे रोहित वेमुला या एक झुंजारू कार्यकर्ता होता तो आंबेडकरी चळवळीचा आणि त्याला सुसाईड करावी लागली इन्स्टिट्यूशनल डिस्क्रिमिनेशनच्या आधारावरती. त्याच्यामुळं ही सगळी गाईडलाईन त्याच्या आधारावरती निर्माण केली. मग जेव्हा डिटेलिंग करण्यात आले तेव्हा एक गोष्ट निदर्शनास आली की अनुसूचित जाती जमातींबरोबर अदर बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांसोबत सुद्धा भेदभाव होतो. एखादा अपंग आहे म्हणून त्याच्यासोबत सुद्धा भेदभाव होतो. महिला आहे म्हणून सुद्धा डिस्क्रिमिनेशन होते. ही बाब खास नमूद केलेली सुप्रीम कोर्टाने, त्याच्या आधारावरती ही बाब निष्कर्षात केलेली आहे. मग हे सर्व भारतातील. त्याच्यानंतर काय नवीन तरतुदी होत्या की SC ST OBC आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन. आता इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे जे विद्यार्थी आहेत ते प्रतिनिधित्व ते अप्पर कास्ट पण असू शकतात. मग त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अधिकारा किंवा तू गरीब आहे म्हणून तुच्छ आहे अशी भावनासुद्धा असू शकते. याच्यामुळे त्यांनासुद्धा याच्यामध्ये कवर दिलं होतं. प्रत्येक संस्थेत इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर स्थापन करणे बंधनकारक होतं आणि इक्विटी कमिटी तयार करणे ज्यात विविध गटांचे प्रतिनिधी असतील असं ते सांगितलेलं आहे. कोणत्या विविध गटांचे प्रतिनिधी असणार आहेत? SCचा असू शकतो, STचा, OBCचा, EWSचा, त्याच्यानंतर आपण स्पेशल कॅन्डिडेट ज्याला आपण ऑर्फन असं म्हणतो, हँडिकॅप याचा असू शकतो, महिला प्रतिनिधी असू शकते. परंतु अप्पर कास्टचे विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांचं असं म्हणणं होतं की हे पण असलं पाहिजे, आमचं सुद्धा प्रतिनिधित्व असलं पाहिजे. म्हणून त्याने देशभरामध्ये त्यांच्या अनेक मागण्यांपैकी ही एक महत्त्वाची मागणी होती. काय निकष होता पुढं की तक्रार आल्याच्या नंतर 24 तासाच्या आत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, 15 दिवसात चौकशी अहवाल सादर केला पाहिजे आणि 30 दिवसाच्या ज्याच्यावर आरोप लागलेला त्याला अपिली प्रक्रिया करण्यात आली पाहिजे. असा हा ॲब्स्ट्रॅक्ट होता. याच्यावर डिटेलिंग बऱ्याच माध्यमांमध्ये आलेले आहे. पाहिजे तर त्यावर सुद्धा मी डिटेलिंग व्हिडिओ नंतर येणाऱ्या काळात. पण सध्या महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर का बॅन केलं, त्याला स्टे का दिलेलं, त्याच्यावर काय वादग्रस्त काय ठरलं याच्यामध्ये की
काही अप्पर कास्ट किंवा जनरल कास्टच्या जे लोक पुढाकार घेऊन विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांनाही भेदभावाचा सामना करावा लागतो, पण त्यांना संरक्षण नाही आहे. का तर उभं जे प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे वरती, त्या प्रतिनिधित्वामध्ये यांना नसल्यामुळे जनरल कास्टच्या लोकांसोबत बी भेदभाव होतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांना तिथं रिप्रेझेंटेशन पाहिजे. त्याच्यानंतर कलम 14चे उल्लंघन होत आहे. काही वकिलांचे म्हणणं आहे की हा नियम म्हणजे नियम सर्वांना समान संरक्षण देत नाही. म्हणजे कलम 14 कॉन्स्टिट्यूशनचं जे फंडामेंटल राईट्स आहे ते त्याच्या आधारावरती इक्वल देत नाही, म्हणजे सवर्णांसोबत भेदभाव देतो असं याचिकाकर्ती वकिलांचं म्हणणं आहे. खोट्या तक्रारीवर शिक्षा नाही. अंतिम नियमावलीत खोट्या तक्रारीवर दंडात्मक तरतूद काढून टाकलेली आहे. मित्र, शक्यच नाही असं. एखाद्याने खोटी तक्रार करणं शक्य, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. मूळतः जो मूळ रिपोर्ट असतो आणि त्याच्याबरोबर त्याचा जो कन्व्हिक्शन रेट आहे तो फार कमी होण्याचे अनेक कारणं आहेत की व्यवस्थेमध्ये जे बसलेले लोक आहेत ते त्याचं कन्व्हिक्शन होऊच देत नाही आहेत, त्याला कन्व्हिन्स होऊच देत नाहीत. त्यामुळे जर असा नियम टाकला UGC रेग्युलेशन बिलमध्ये की त्याच्यावर कारवाई केली जाईल, हे केलं म्हणून सहजासहजी कुणीही शक्य होणार नाही ही प्रक्रिया राबवण्यासाठी. म्हणून कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ते काढून टाकलेलं आणि ते नसलं बी पाहिजे. त्याच्यात अप्रत्यक्ष भेदभाव ही संकल्पना फार व्यापक असल्याने चुकीच्या तक्रारी होऊ शकतात. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेदभाव असणं म्हणजे काय आहे त्याचं म्हणणं की डायरेक्ट समजा अप्रत्यक्ष भेदभाव म्हणजे कसं की चला डायरेक्ट त्याला म्हणणं की तू ह्या जातीचा आहे म्हणून जेवायला बसत नाही, किंवा तू महिला आहे म्हणून जेवायला बसत नाही, किंवा तू हँडिकॅप म्हणून तो आवडत नाही, हे करण्यापेक्षा की सगळे सवर्ण त्या याच्यामध्ये असेल, एखादा असेल तर मुद्दामून तो जो ज्यावेळी जिथं जेवायला बसतो ते जेवायचा वेळ टाळल्या जाऊ शकतोय. तर असा अप्रत्यक्ष भेदभाव हा कसा असला पाहिजे एक स्पेसिफिकली डिफाईन केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये काय होतं आणखी 24/7 हेल्पलाईन होते. म्हणजे की एखाद्या विद्यार्थ्यांना कधी बी वाटू शकतो, रात्री 12-1 वाजता वाटू शकतो की असाचे झालेल्या डिटेल्समध्ये, त्यावेळेस त्यांना त्या हेल्पलाईन नंबरवर पोर्टलवर जाऊन आपली तक्रार नोंदवायची होती. भेदभाव रोखण्यासाठी कायदेची ही संस्थांची जबाबदारी निर्देशित केली होती की संस्था इन्स्टिट्यूशनली रिस्पॉन्सिबल आहे की तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये तसा कोणताही भेदभाव होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर विद्यार्थ्याची जात सांगणे किंवा वेगळे ठेवणे हे स्पष्टपणे उल्लंघन मानले जाईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जातीच्या आधारावरती त्याला विचारणे, त्याला मानणे हे स्पष्टपणे कलमाचं उल्लंघन मानलं जाईल असं म्हणलं जातं. काय शिक्षा? शिक्षक व कर्मचारी जर त्याच्या दोषी सापडले, नोंद सेवा पुस्तकात त्याची नोंद केली जाईल, त्याचं निलंबन केले जाऊ शकतं, सेवेतून बडतर्फी केली जाऊ शकते किंवा पोलीस कार्यवाही केली जाऊ शकते. अशा प्रकारच्या तरतुदी ऑलरेडी बऱ्याच कारण आहे, त्यामुळे ते काय नवीन नाही. एखाद्या विद्यार्थ्याने जर अशा प्रकारची गोष्ट केली आणि तो जर कन्व्हिक्ट सापडला, त्याच्यामध्ये दोषी सापडला, तर त्याची हकालपट्टी केली जाऊ शकतो किंवा त्याची गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र देण्याचं रोखलं जाऊ शकतो, किंवा वसतिगृहामध्ये राहत असेल तर त्याचं वसतिगृहातून त्याला निलंबित केलं जाऊ शकतं. आता पुढं सारांश. UGC बिल हा 26च्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता आणि भेदभाव विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, पण त्यातील काही तरतुदी अस्पष्ट असल्याने सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी थांबवलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की त्या जो गॅजेट प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये क्लेरिफिकेशन नसल्यामुळे त्याला इमिजिएट स्टे दिलेला आहे. मित्र हो, हे प्रकाशित करण्याच्या अगोदर UGC क्लास जो इंटेलेक्च्युअल आहे त्यांची ही मूलतः जबाबदारी होती की या बाबीचा विवाद होऊ शकतो. आडुली पायल तळवीचं मॅटर हे जवळपास देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये फार प्रखरतेनं जाणवलेलं होतं. रोहित विमलाचं मॅटर तर देशभरामध्ये गाजलेलं होतं. त्यामुळे असं एखादं रेग्युलेशन आणत असताना खूप काळजीपूर्वक रेग्युलेशन आणायला पाहिजे होतं. ही म्हणजे ही एक अक्षम्य चूक UGCने प्रकाशित अर्धवट गॅजेट प्रकाशित करून केलेली आहे. त्यामुळे हा वादविवाद आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवलवर याची फारशी काही चर्चा झालेली दिसून येत नाही. मित्र हो, याच्यावर आणखी डिटेलिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर मी सध्या फक्त सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे, कशाच्या आधारावर काय क्रॉसिंग झाले यावर व्हिडिओ बनवला. तुम्हाला जर डिटेलिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता, मी त्याच्यावर डिटेलिंग व्हिडिओ करतो. धन्यवाद.